केलं होतं. 7 दिवसीय निवासी शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये आपण तहसीलच्या माध्यमातून पैठणच्या तहसीलच्या माध्यमातून मतदान कसं करायचं याचं प्रॅक्टिकल त्या इलेक्ट्रॉनिक मशीनवर आपण घेतलं होतं. आणि त्या ठिकाणीच ज्या विद्यार्थ्यांना वयाचे 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत 1 जानेवारीला, त्यावेळेस आपण त्यांचं मतदार नोंदणी करून घेतलं होतं. काही विद्यार्थी तुम्ही नवीनच आहात, त्याच्यामुळं मतदान कसं करायचं हे तर तुम्हाला याच्या अगोदर आपण पैठणचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी येऊन त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. परंतु या पत्राचा आणि हे पत्राचा अहवाल आपल्याला कलेक्टर ऑफिस आणि शासनाला आणि विद्यापीठाला तात्काळ पाठवायचा असल्या कारणाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या आता ते नाही, मी सुरुवातीला म्हणतो आपण पाठीमागं म्हणा, मी डॅश दिलेले मी म्हणजे माझं स्वतःचं नाव घ्या आपण आणि त्या पद्धतीने आपण शपथ घेऊ की येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सर्वजण स्वतः तर आपण मतदान करणार आहोतच, पण आपल्यासोबत आपले मित्रपरिवार, नातेवाईक, आपले शेजारी यांना देखील प्रोत्साहित करायचं आणि मतदानासाठी प्रेरित करून निपक्षपणे निर्भीडपणे कोणताही भेदभाव न ठेवता एक विचारधारा म्हणून आपण मतदान करू अशा प्रकारचं आवाहन सर्वांना कराल अशी मी खात्री बाळगतो आणि मी आपणा सर्वांना शपथ देतो. मी नवनाथ आघाव, मी शिवछत्रपती महाविद्यालयाचा विद्यार्थी प्राध्यापक आज शपथ घेतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी सहभागी होईल, तसेच इतरांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रवृत्त करेन. मी कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला बळी पडणार नाही. मी मूल्यनिरपेक्षपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होईन. मी जात, धर्म, पंथ पाहता उमेदवाराची योग्यता व कार्यक्षमता पाहून मतदान करीन. मी माझ्या मताचा वापर देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या उमेदवाराला निवडण्यासाठीच करीन. मी भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मोलाची भूमिका निभावेल. जय हिंद. धन्यवाद सर. सरांचे महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च आभार. आणि एक मिनिट